नमस्कार. आज आपण बायबलमधील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गूढ संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे प्रभूचं दुसरं आगमन आणि पहिलं पुनरुत्थान. चला, तर मग यातील रहस्य उलगडूया. तर मग सगळी सुरुवात होते प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या 7व्या आणि शेवटच्या तुतारीने. ही तुतारी म्हणजे इतिहासातील एका निर्णायक क्षणाची घोषणा आहे. ही शेवटची तुतारी वाजणं म्हणजे केवळ एक घटना नाहीये, तर एका अशा वैश्विक खटल्याची सुरुवात आहे जिथे खूप काही पणाला लागलेला आहे. म्हणजे याच क्षणी देवाच्या नियमांच्या योग्यतेवर, त्यांच्या सत्यतेवर अंतिम निर्णय होणार आहे. या सगळ्या वैश्विक संघर्षाच्या मुळाशी एक खूप मोठा आणि गंभीर आरोप आहे. तो आरोप म्हणजे देवाचे नियम इतके कठीण आणि अन्यायकारक आहेत की ते पाळणं कुणालाच शक्य नाही. आता जरा विचार करा, जर सैतानाचा हा दावा खरा ठरला तर याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ देवाचे नियम हे निव्वळ मृत्यूचं शासन ठरतील, जे प्रत्येकाला दोषी ठरवण्यासाठीच बनवले आहेत. पण या आरोपाला एक अतिशय शक्तिशाली उत्तर देण्यात आलं आहे, आणि ते उत्तर येतं एका खास लोकांच्या गटाकडून. हे आहेत हुतात्मा साक्षी, म्हणजे असे लोक जे सैतानाच्या या मोठ्या आव्हानाला आपल्या जीवनातून आणि आपल्या त्यागातून उत्तर देतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचं जीवन आणि त्यांचं मरण हेच या वैश्विक न्यायालयात देवाच्या बाजूने दिलेला सगळ्यात मोठा आणि न खोडता येणारा पुरावा आहे. त्यांची ही संपूर्ण निष्ठा हेच दाखवते की देवाचे नियम केवळ योग्यच नाहीत, तर ते प्रेमाने पाळले जाऊ शकतात. आणि याच प्रेमाने आणि निष्ठेने ते सैतानाच्या आरोपांना पूर्णपणे पराभूत करतात. चला, आता आपण पाहूया की त्यांच्या ह्या महान त्यागाचं फळ, त्याचं प्रतिफळ त्यांना कसं मिळतं. ही घटना त्यांच्यासाठी एक प्रकारचं सार्वजनिक सन्मान आहे. त्यांनी जो मार्ग निवडला तोच योग्य होता हे यातून सिद्ध होतं. शास्त्रांनुसार या मोठ्या घटनेचा एक निश्चित क्रम सांगितला आहे. सगळ्यात आधी प्रभूचं आगमन होतं. त्यानंतर जे हुतात्मा साक्षीदार मृत आहेत ते पुन्हा जिवंत होतात. आणि मग जे जिवंत आहेत त्यांना त्यांच्यासोबत ढगांमध्ये वर घेतलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हे एक विशेष पुनरुत्थान आहे. हे सर्वांसाठी नाही, तर फक्त आणि फक्त त्या हुतात्मा साक्षीदारांसाठी आहे जे नंतर होणाऱ्या सामान्य पुनरुत्थानापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. आता बघा, एकदा का हुतात्म्यांनी देवाचे नियम पाळले जाऊ शकतात हे सिद्ध केलं की मग बाकीच्यांच्या नशिबाचं न्याय करणं शक्य होतं. यामुळे जगात एक मोठी विभागणी होते. एका बाजूला हुतात्मा साक्षीदारांना वर उचलून घेतलं जातं आणि दुसरीकडे पृथ्वीवर फक्त दुष्ट लोक उरतात. आणि मग त्यांच्यासाठी न्याय निवाड्याच्या एका भयंकर काळाची सुरुवात होते. ही स्लाइड आपल्याला सगळं चित्र अगदी स्पष्ट करून दाखवते. इथे 3 वेगवेगळे गट आहेत आणि त्यांचं भविष्यही वेगवेगळं आहे. हुतात्मे, इतर संत आणि दुष्ट लोक, प्रत्येकाचा शेवट वेगळा आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एका खूप खोल अशा आध्यात्मिक तत्वाकडे घेऊन येतात, जे या संपूर्ण कथेला एकत्र बांधून ठेवतं. शास्त्रानुसार शिक्षा, जसं की अग्नीचा सरोवर, ही व्यक्तीला सुधारण्यासाठी किंवा तिची इच्छाशक्ती बदलण्यासाठी नाही, ती फक्त केलेल्या कर्मांचा एक न्याय्य परिणाम आहे. मग खरी धार्मिकता आणि परिपूर्ण आज्ञाधारकता येते कुठून? तर त्याचं उत्तर आहे, ती केवळ आणि केवळ प्रेमातूनच येते. आणि म्हणूनच हे हुतात्मे इतके महत्त्वाचे आहेत, कारण त्यांचं आज्ञापालन हे भीतीने नाही तर प्रेमाने प्रेरित होतं. त्यांचं बलिदान हेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि परिपूर्ण इच्छेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून सादर केलं आहे. आणि शेवटी ही संपूर्ण कथा आपल्याला एका मोठ्या भाषणावर आणून सोडते. खरं प्रेम, नियम आणि त्याग यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महान प्रेम सिद्ध कसं होतं यावर विचार करायला हवा.